रोहनला वडिलांचं जुनं घड्याळ अजिबात आवडत नव्हतं. एक दिवस त्याने वडिलांना म्हटलं, बाबा आता हे जुनं घड्याळ कशाला वापरता, नवीन घ्या ना. बाबा फक्त हसले आणि म्हणाले, हे घड्याळ मला वेळ सांगत नाही रे, काही आठवणी सांगते. रोहनला तेव्हा त्यांचा अर्थ कळला नाही. काही दिवसांनी बाबांचा वाढदिवस होता. रोहनने त्यांच्यासाठी महागडं नवीन घड्याळ आणलं आणि जुनं घड्याळ काढून बाजूला ठेवलं. बाबा शांतपणे म्हणाले, हे घड्याळ तुझ्या आईने मला तुझ्या जन्माच्या दिवशी दिलं होतं. त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने स्वतःची अंगठी विकून ते घेतलं होतं. हे ऐकताच रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने नवीन घड्याळ बाबांच्या हातात बांधलं आणि जुनं घड्याळ पुन्हा त्यांच्या हातात ठेवत म्हणाला, बाबा नवीन घड्याळ वेळ दाखवेल, पण हे जुनं घड्याळ तुमच्या आयुष्यातलं प्रेम जपून ठेवतं, ते मी कधीच दूर करणार नाही. बाबांनी रोहनकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, बाळा वस्तू जुनी झाली म्हणून तिची किंमत कमी होत नाही. तिच्याशी जोडलेल्या आठवणी तिला खास बनवतात. रोहनने बाबांचा हात घट्ट पकडला आणि त्या जुन्या घड्याळाकडे पाहत मनात ठरवलं, बाबांच्या आयुष्यातल्या प्रत्येक आठवणीला आता मी माझ्या आयुष्याचा भाग बनवेन.